कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा 3186 कोटीचा अर्थसंकल्पाला आज महासभेत मंजुरी देण्यात आली। यावेळी या बजेटमध्ये नगरसेवकांनी काही सूचना देखील मांडल्या। या सूचनांचा विचार करण्यात यावा अशी मागणी नगरसेवकांनी केली। यंदाच्या बजेटमधून 1 कोटीचा निधी देण्यात येणार असल्याने नगरसेवकांनी आयुक्तांचे आभार मानले। यावेळी हा निधी ठोस कामासाठी वापरण्यात यावा अशा सूचना देखील वरिष्ठ नगरसेवकांकडून करण्यात आल्या। यावेळी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत असलेल्या मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले। आणि आपण 20 तारखेला प्रशासनाच्या वतीने महासभेला बजेट सादर केला होता। ते दरवर्षी आपल्याला किती निधी भेटत असतो आणि किती आपण प्रयत्न करून घेऊन बजेटिंग करत असतो त्याप्रमाणे बजेट आपण प्रेझेंट केला होता। 3 दिवस त्याच्यावर चर्चा होऊन आज त्याला अंतिम मंजुरी महासभेनं दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 कोटी निधी प्रत्येक नगरसेवकाला याचा महासभेने निर्णय घेतलेला आहे। तर त्याकरिता मग कुठून आपल्याला जास्त उत्पन्नामध्ये वाढ करता येईल त्याच्यावरही प्रशासन आता काम करेल। त्याचबरोबर शेवटी कॅश फ्लो किती राहील आणि ॲक्च्युअल किती राहील त्याप्रमाणे पुढची कारवाई पुढच्या वर्षी केली जाईल। एक जसं आपल्याला सर्वांना माहिती आहे की मालमत्ता कर हे महत्त्वाचा स्रोत निधीच्या महानगरपालिकेचा असते आणि त्याच्यामध्ये लक्षणीय वाढ करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा या वर्षापासून राहील। एप्रिलपासूनच आपण एक मोहीम स्वरूपात याच्यामध्ये काम करण्याचं नियोजन करतो आहे। एवढंच नाही तर जेवढे वादग्रस्त प्रॉपर्टीज आहे जिथे आपलं टॅक्स अडकलेला आहे, काही केसेस कोर्टामध्ये चालू आहे, त्याच्यावरही केस टू केस काम करण्याकरिता एक आम्ही SOP आणि एक सेल तयार करतो जेणेकरून त्याच्यावर सातत्याने काम करता येईल। एवढंच नाही तर जे नवीन सोर्सेस आहे जसे काही अनअसेस्ड प्रॉपर्टीज आहे किंवा काही असं क्षेत्र आहे जिथे नवीन आपले भूखंड किंवा डेव्हलपमेंट झालं आहे ते प्रॉपर्टीचा टॅक्स लागलेला नाही आहे तर त्याला टॅक्स करण्याचंही काम आता एप्रिलपासूनच मोहीम स्वरूपात आम्ही घेणार आहोत जेणेकरून बेसही आपला वाढेल आणि मालमत्ता करमध्ये वसुलीमध्ये लक्षणीय वाढी दिसेल आपल्याला। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या गेल्या 7 वर्षानंतर पहिल्यांदाच आज महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे। मंजूर करत असताना काही प्रशासनाच्या चुका देखील आहेत, त्या प्रशासनाच्या निदर्शनास देखील आणून दिलेल्या आहेत। परंतु नगरसेवकांना भरघोस 1 कोटीचा निधी माननीय आयुक्त आणि माननीय महापौर, माननीय उपमहापौर यांच्या माध्यमातून मिळालेला आहे आणि आपण बघितलं असेल तर प्रशासनाच्या काही त्रुटी देखील आहेत, ते देखील प्रशासनाच्या समोर निदर्शनास आणून दिलेले आहेत आणि जे अनधिकृत बांधकाम निष्कासन करण्यासाठी जो अधिकचा 13 कोटी खर्च आपण अनधिकृत बांधकामं तोडण्यासाठी केला आहे, या खर्चाला कुठेतरी आवर घालावी आणि ज्यांनी अनधिकृत बांधकामं केले तो खर्च त्यांच्याचकडनं वसूल करावा अशी मागणी देखील आम्ही केलेली आहे। आणि जो बघा उत्पन्न तर वाढवायचं असतं पण खर्च पण कमी करायचा असतो, तर असे जे वायफळ खर्च आहेत ते कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। पाण्याच्या मुद्द्यावर आपण WTP जे आहेत ते प्लस कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला जी लोकसंख्या वाढते त्याच्यासाठी पाणी पुरवठ्याची योजना ही करण्यासाठी मी आयुक्तांना देखील विनंती केली आहे, प्रशासनाला केली आणि ते होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे। राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण।